लय क्लिअर नाही का तर फक्त मोबाईल चांगला फोटोग्राफर आणि काढ बरा मग काय रोला पण आणला डायरेक्ट पिक्चरची शूटिंग काढतातच चालू तुले ते खड्डे येतात मध्ये राज तो फेकतो ना ते जत्रा बघ काय नाही गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आम्ही आलो आणि जर्नेश्वर हे देवस्थान टेम्पल बघण्यासाठी आणि आपल्याला बघू शकता जत्रा पण काय गर्दी पण बघायला भेटते ते आपण गाडी पार्किंग लावलेली आहे. तसंच आपण हे व्ह्यू कॅप्चर कसं आहे ते निसर्ग आपण तुम्हाला आणि कसं आहे मंदिर ते पण आपण सांगणार आहे. चला मग आमचं शेवट पण बघा आणि असं सपोर्ट कर चला शेवटपर्यंत. चला मग पुढे जाऊ. तुम्ही बघू शकता गाडी पार्किंग हे बघू शकता आपण इकडे गाडी पार्किंग लावू शकतो. तसं आपल्याला प्रवास करून आपल्याला इकडं हे रस्त्याने आपल्याला पुढं जायचं इकडं मंदिराच्या अंगा. चला मग जाऊ. टाईम वेस्ट करता आपण लवकर लवकर कसं आहे ते आज ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला मग शेवट पण बघा. निदर्शन शहर आपल्यापासून आपल्या संगमनेर तालुक्यापासून 7 किलोमीटर अंतरावर देवस्थान बघू ते मंदिर बसते आहे ते आपण हे दर्शनाला आलेलो आहोत. तुम्ही तर बघू शकता आणि इथे फार गर्दी आहे ती पण बघू शकता. तसेच आपण कसं ते व्ह्यू आपण दाखवणार आहोत. चला मग आपण असं पाहू कसं आहे कसं नाही. इथून पण या बघायला 7 किलोमीटर संगमनेरपासून आपल्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आपल्या देवस्थान आहे निजर्णेश्वर म्हणजे महादेवाची पिंड आतमध्ये आहे ते बघू शकता. चला मग आपण दर्शन घ्यायचं आतमध्ये. आपण मंदिरासमोर आलेलो आहोत तुम्ही बघू शकता आणि आपल्याला याची ऐतिहासिक माहिती थोडीफार घ्यायची. हे निजर्णेश्वर देवस्थानाची कसे ते पॉईंट आपण कवर करणार आहोत. चला मग आपण एक कसं आहे ते आपण दाखवू. निरटला आपण निसर्ग चांगलं आहे ते पण तुम्ही बघा. हे बघू शकता आपण गर्दी पण गर्दी जास्त आहे बघायला आपल्याला मंदिरापाशी ते पण बघू शकता. हे बघू शकता आपला एक सबस्क्रायबर भेटलेला आहे. चला मग पहा आमचं लाग कसे आहे ते जा पुढं पाहायला. पाहू शकता आपण आता मंदिरामध्ये प्रवास करणार आहोत लवकर लवकर ते बघू शकता. चला मग लवकर लवकर आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं कसं आहे ते तुम्हाला दाखवणार आतमध्ये मंदिरामध्ये. चला मग जाऊ. आपल्या इथं फॅमिली आपल्या बघा भेटते आणि
नाही 15ची हां. आपण मंदिरात दर्शन करून झालेलं आहे. आता बाहेर आपण फिरायला चाललेलो. कसं आहे ते आपण इथं बघू शकतो. मंदिराच्या आसपास कसे आहे ते आपल्याला बघायला भेटत आहे ठिकाण. ते पण आपण कवर करू. चला मग पाहू कसे लवकर. आपल्याला मंदिराच्या पाठीमाग गेले आपल्याला गार्डन पण बघायला भेटत. ते गार्डन आपण बघायसाठी जाणार आहोत. चला मग आपण ते गार्डन पण कवर करू कसं आहे ते. तुम्ही बरं आपण शेवट पण बघा आणि कसं आपल्याला बघायला भेटणार आहे गार्डनमध्ये कसं आहे निसर्ग ते पण तुम्हाला दाखवणार आहे. चला मग पुढे जाऊ गार्डन साईडला. आपल्याला निसर्ग खूप छान बघायला भेटत आहे इकडं आल्यावर. तसं आपल्याला आज आभाळ पण आहे. ऊन नाही लई त्याच्यामुळे आपल्याला उन्हामुळे आपल्याला तर काय बघायला भेटत आहे. चला मग जाऊ बघायला. हे बघू शकता आपण आल्यावर आपल्याला 20 रुपये तिकीट फाडायला लागत आहे. प्रत्येकाचं 20 रुपये आहे. आपण बघू शकता 20 रुपये तिकीट फाडायला लागत आहे. ते फाडून आपल्याला आतमध्ये प्रवास करायला आपण परवानगी देतात. परवानगी दिली आपल्याला मग आपल्याला निसर्ग गार्डनमधलं कसं आहे ती बघायला भेटत आहे. चला मग असंच बघत जाऊ. आपण बघू शकतो आपल्या गार्डनमध्ये आले आपल्याला निसर्ग दिसायला लागत आहे आणि पक्ष्यांचे पण आवाज जे राहिले ते पण तुम्ही बघू शकता. चला मग असंच आपण पूर्ण करत पुढं जाऊ बघत. हे बघू शकता आपण काय पक्षी इथं पण बघायला भेटत ते पण बघा. बघू शकता आपल्याला इथं तरस पण गरुड पण बघायला भेटत आहे. गिधाड ते पण बघा. चला मग असंच पुढं जाऊ. नीट आपल्याला बारीक पोरांचा पण खेळ आहे बघायला भेटत आहे. कचरकुंडी पण आहे सध्याची ते पण बघू शकता. काय रे हे बघू शकता. मला माहिती आहे तुला वजन वजन नाही बसल्या रोशन रे वा कर म्हणजे तुला वाजन नाही मला मजा नाही. तुझा कोणा माझा कोणा काढतो बोल. मित्रांनो बघू शकता निसर्गेश्वरला आल्यावर असं एन्जॉय करायला भेटत. तुम्ही पण नक्की या बघायला. आणि हे बघू शकता आपण फुल एन्जॉय करून राहिलो आहे बारीक पोरांची वाणी. आणि तुम्ही इथला पण एन्जॉय करायसाठी या फिरायला. लई खूप छान आहे फिरायला. आणि गार्डन पण लई अरे 20 रुपये तिकीट आहे मस्तपैकी. 20 रुपयाचा फायदा तर घ्यायलाच लागेल रे मित्रांनो. 20 रुपयात कुठे काय भेटणार तुम्हाला माहित आहे बा. 20 रुपये उचल बरतल किती ताकद आहे माल या सवर करायचं दोन आहे का हां हातून धर पुढचा नियम टकांचा इयर कांचा
काय हे तुला माहित आहे का रेटल खतरनाक चिता आहे चीता बॉडीगार्ड चीता हो गए हाँ तुझ्या काय पण माग ना या कुछ आहे हे पण इट आहे अरे असा भुंगायचा हे तू काय दाखव तुला सगळे राजा बरं याच्या भुंगून दाखव 20 रुपयाचा फायदा हमारी साठी कुछ भी होते 20 रुपयाचा फायदा त्याच्या बस त्या नाही तुझ्यासाठी तर तुला नाही यार तू जरा अरे सोडून दे ना होतच भुंग काय काय बारीक बरोबर भिंगतो वात्यांतर तुला यातच ना रे काय राव एन्जॉय करणार तू धर बुंग 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 वासा तुला यात नाही ना माणूस लय डेंजर म्हणतात जरा डेंजरस आहे यार अरे डेंजर म्हणजे ना डेंजर आहे यार या पासून काय याक मागा याक मोर दोन्ही एक 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 कर ना असं हा जमला जमला धर प्रॅक्टिस चांगली नाही तुझी जर माझे प्रॅक्टिस नाही तर मग करून एक मागा वांग 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 जमला का जमला वांग जमत ना जमत नाही हे रास्ता कर ना वांग 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 प्रत्येक नवीन नवीन याची प्रॅक्टिस जायचं मला अरे ये बहुत अच्छा अरे आडी नीट होते तुझी पाळी भाऊ हा शाबास कर का तर ओके बस मोदर तुम्हारा डोकिया यार वो ऐसे बोलते रे तुम्हारे को मालूम भी नहीं रे बेटा ओके याद आपण कसा भाई तुला यायचं नाही सायकली बस है बघू शकता आम्ही सायकली बसलो मैं साइकिल पे बैठा था ह्या बघ स्वतः सायकल में बसलो तू आतून पुढे आलो यार बद का बसलाय लाजू नाही वाटत तुही काय ना मोडेल आहे घालून कांचा हे म्हणून निघत नाही का नो नो फरकुंडी 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 लय दिवसातून फरकुंडी अरे पळा तू नाही आता तू जान पडेगी अरे पळत नाही गुत्तत गुत्तत येतो का हेडा व्यायाम करायचा सिस्टीम आहे प्रकार व्यायामचा प्रकार आहे त्या पण इटले बार खेळला राहतो का देखायला देखायला मग खेळायला अनाकोंडा है हे ना ये क्रिकेट कंपाउंड अनाकोंडा है जाना मत हो नो 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 अरे कडे झेंडे पर गेला यार ना बसायला जैसे का कचरा कुंडी येता कवा की कच्चा कुंडी बना दिया उसने समोर पाणी टाके रे
आपल्याला गार्डनमधले मजा आली देखायला आणि खेळायला पण मजा आली होती. चला मग असंच आपण आता खेळून झालं आता पुढं जा. पुढे पुल आहे ती पुलावर आपण जाणार झाला आता त्या पुल खालीवर होता. चला मग जाऊ बघायला कसं आहे त्याच्यावर जाऊ कसं आहे बघायला. बघता तुम्ही पण बघा आणि कसं आहे ते एन्जॉय करा. चला मग बघायला जाऊ. या बघ सध्या आपल्या पुढं पूल बघा बाहेर आता ते पूल सध्या बंद आहे. पडल भाऊ गेल्या आणि त्या पूल बनवून लय खतरनाक आहे ते पण तुम्ही बघू शकता. आता बंद का केलं माहीत ना अरे हे बघ शकता. अरे मग मगरीन मग पाय धरलाय. अरे अरे सोडा या नाही अरे मी इलू अरे लवकर या पाय तुला वर आहे. तिने पुढे आले आपल्याला इथं हारण्या पण बघा भेटत आहे. या हारान पण बघा भेटत आपल्याला कसं आहे ते त्याचा एक शेंग तुटलेला आहे. हे 2 चिते आहे एक बेटा आहे एक मा आहे ते पण बघू शकता. रिअल वाटतंय पार रिअल इंसान आहे हो क्या. एक मोर का इलाका आहे. होय तिथे काय तर या कोणा गुतलाय गाळात काढो का तुला. काय निघन व्हिडिओ काय डायलॉग मारायचा कसा मारायचा काय डायलॉग मारू व्हिडिओ नाही फोटो हा मार ना. एडा 3 चिते भेटलेले आहेत. चौथा इडा आहे बाटा बेटावर भेटे और मम्मी हे चौघांचा खोडा आहे इथं. काय फोटो काढू काय मार. हे बघू शकता मोठा मोठा टायगर आहे. अरे त्याच्या बसता ना काय माहिती दरबार इकडून काय हे टायगर हे बघू शकता आपल्याला टायगर भेटत आहे बघा. सुतार पक्षी आहे का नाही इथं. हेडलंय वो मूर्ती अरे आतमध्ये. अरे गार्डन का क्या आहे एवढा मोठा. मग काय कर नो टेन्शन मला का नाही काय दे काय लय भारी येणार. ह्या डुप्लिकेट आहे का रिअल आहे रे. रिअल आहे भाऊ रिअल आहे रे त्या मित्रांनो. गार्डनमध्ये आपल्याला 20 रुपयेच घेता पावती पण आपलं बघायला लय भारी भेटतात. तुम्ही बघू शकता लय भारी पांडा पक्ष्या प्राण्या असे काही दगडा पण कोरून पक्ष्यांचे मूर्त्या आहे ते पण बघू शकता. आणि टायगर राखले मोठा आहे. आणि चला मग असंच आपण बघत जाऊ कसं आहे ते. मी आता आपलं गार्डन तर आपण बघू शकतो. आपण गार्डन तर बघतो कसं आहे ते तुम्ही पाठीमाग बघू शकता. चला मग असंच तुम्ही आपण बघायला संगमपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेला निर्जनेश्वर या देवस्थानपाशी महादेव पिंडपाशी खूप छान असं गार्डन पण आहे. ते पण तुम्ही येऊ शकता बघायला. चला मग आपलं लॉग असंच पूर्ण शेवट पण बघा. हे चांगला रे देखायला. हे शोध लावा पुन्हा काय कॅक्टस.
राजन काय गाडी बुक केली काय? अरे नाही गाडी तिकडे सांगा काय सांगा हप्ते या लोन काढ केवढा म्हणजे एकदम नील करून टाकायचं ना. हां केवढं पैसे 1 लाख. काय माहिती. मराठा झाला कर बघायचा या बघू शकता आपण इथं आपण बसलेला आहोत. इथं माहिती सांगणार आहे. इथं एक राक्षसाचा वध केला होता पांडवांनी, त्याच्यामुळे त्यांनी इथं बसलेलं आहे. त्याच्यामुळे ते मंदिराचं काम झाले आपल्याला बघायला भेटत आहे. ते इथं बसून आपल्याला हे सगळं पण पाहू शकता. आणि कसं आहे ते मंदिरामध्ये आतमध्ये जुनी काळाची माहिती पण आपल्याला बघायला भेटली. त्याच्यामुळे आपल्याला इथं आपले प्राणी पण खूप छानमध्ये बघायला भेटत आहे. छानमध्ये आहे पूर्ण परिवारासाठी पण खूप छान आहे. इथं या तुम्ही बघायला. आणि तसेच तुम्ही पावसाळ्यातच बघा, या उन्हाळ्यात काय असं हिरवागार असं बघायला भेटत नाही. चला मग असंच बघत आपण जाऊ मग आपल्या चॅनलला कसे तुम्ही नवीन ब्लॉग बघायला भेटत आहेत. हे तुम्ही त्याचे तुम्ही आनंद घेऊ पुढं बघत चला मग आपण असंच पुढं जाऊ बघायला. इथून बघू शकता आपले पब्लिक काय बरेच पब्लिक दिसत झाले आपल्याला. आणि कॅटेक्सचं झाड आहे ते बघू शकता. आपण समोर बघू शकता आपल्या भेटायचं बघायला. तसंच आपल्याला आपण आता मागे पण बघू शकतो. आपल्याला काही प्राणी पण बघून झाले ते आपण आता परत फिरते बघू शकता परत. चला मग आपण असंच पुढे जाऊ. शॉर्ट पाहिजे शॉर्ट व्हिडिओ. मला माहीत नाही रे, तुम्ही कमेंटमध्ये सांगा कायच्या फुला पण लय भारी फुला. या बघ आपल्या ड्रावणीची पण फुला आणि आपण बघा भेटत आहे. नाही मंकी मॉकर मधमाशी रेट मधमाशी हे बघू शकता तुम्ही. मधमाशी पाशी आम्ही आलेला आहो. पूर्ण मधमाशींचा इलाका आहे. स्वर्ग ते देखील मग मग होय अंदा चाल तिकडे खुर्ची जा तिकडे का बिंगत यायचं आहे इकडं. आपलं गेट इकडं होतं इकडून जाऊ. चलो
नो नो हे सदा पडली झाड आपल्या पे मोकर चाललंय माझी चाल बंद होऊन दिसत नाही गाडी. मित्रांनो बघू शकता तुम्ही निझर्नेश्वरला लय भारी ठिकाणी तुम्ही बघा यांना ते इथं गार्डन पण एक खूप छान मला वाटलं इथं येऊन निसर्गाचे थंड ठिकाणी एक खूप छान मध्ये आपला लॉग पण आपला पार झालेला आहे तुम्ही बघू शकता. असंच आपल्याला काही प्राणी पक्षी पण बघा भेटतात. चला मग असंच तुम्ही नवीन सायदरमध्ये आपण नवीन ठिकाणी जाणार आहोत. चला मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, साईडची बेल आयकॉन पण दाबा आणि असंच नवीन ठिकाणी आपण जाणार आहोत. चला मग बाय बाय. होय अंदा चाल तिथले खुर्ची जा तिकडे का बिंगत यायचं आहे इकडं आपलं गेट इकडं होतं इकडून जाऊ चलो.